बाबा, कौशिकीताई, पद्मिनी काकू या सगळ्यांची इच्छा आहे की युवराज लवकरात लवकर सुटावा. पण युवराज सुटला तर ह्या तिघांपैकी नक्की कोणाचा फायदा होणार आहे? सुटला तर फायदा होईल ना. आणि मला नाही वाटत की जे मॅडम मीडियाचं प्रेशर घेऊन युवराजला सोडतील. मॅडम, ओ मॅडम थांबा. का थांबू? काय काम आहे तुमचं आणि या सगळ्यांना का घेऊन आलाय तुम्ही? तुम्ही मला थांबवू शकत नाही. सगळे कॅमेरे सुद्धा तुम्ही बाहेर थांबवलेत, हे चुकीचं आहे. ऑफिसर जय जगदाळे यांना आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, प्लीज आम्हाला जाऊ द्या. हे बघा, तुम्ही त्यांना आता नाही भेटू शकत. का नाही भेटू शकत? ड्युटीवर आहेत ना त्या. जनतेला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या का उत्तर देणार नाहीयेत? आम्हाला आज जाऊ द्यायचं नसेल तर त्यांना बाहेर बोलवा, पण मला त्यांच्याशी बोलायचंय. हे बघा, त्या कामात आहेत, ते आता लगेच नाही भेटू शकत. प्लीज तुम्ही निघा. एक मिनिट, तुम्ही असं आम्हाला थांबवू शकत नाही. मला प्लीज एकदा त्यांच्याशी बोलू द्या. बघा, मीडियाच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही हे मॅडमने स्पष्ट सांगितलंय. आम्ही आमचं काम करतोय, आम्हाला कॉपरेट करा. प्लीज तुम्ही या. तुमची हिंमत कशी झाली मला लाच देण्याची? जेजेला पैशाची हाव नाही आहे म्हणून तर मी चहा पाणी सुद्धा स्वतःचं स्वतः घेऊन फिरते. आत्ताच्या आत्ता सेक्शन 8 लावून तुम्हाला 8 टाकू शकते. 7 वर्ष किमान जाताय लेकाबरोबर जेलमध्ये. उचलाय सगळं. विचार करा, मला असं वाटतं की उचला म्हणते ना. हे एवढे पैसे तुम्ही एकत्र बघितले नाहीयेत. हे घ्या आणि निघा इकडनं. पुन्हा तुम्हाला अशी संधी पुन्हा इथे तोंड दाखवायला येऊ नका, कळलं? ऐकू आलं नाही का सांगितलेलं? निघा. निघा म्हणते ना. ओके, मला कळतंय तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही त्यांनी दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करताय, हे सगळं मला कळतंय. पण मी सुद्धा पत्रकार म्हणून इकडे आली. सिस्टीममध्ये जर काही गैरवर्तणूक घडत असेल तर ती लोकांसमोर आणायला नको. मी तुम्हाला तुमचं काम करण्यापासून थांबवणार नाहीये, पण प्लीज मला माझं काम करू द्या. मी तुम्हाला कोऑपरेट करते ना, तुम्ही सुद्धा मला कोऑपरेट करा प्लीज. मला एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे, नंतर ओ मॅडम, ओ मॅडम थांबा. मॅडम. ऑफिसर जया जगदाळे, सामान्य जनतेला आणि मीडियाला काही प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणं अपेक्षित आहे. द्या. ऍक्च्युली आज ना उत्तर द्यायचं मूडच नाहीये माझं. त्यापेक्षा तुमचा प्रश्नच सोडवून टाकते. युवराज खांडेकर, ये 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 ये. झाल्या सगळ्या प्रोसिजर वगैरे, सह्या वगैरे सगळ्या झाल्या? आता सांग बरं, पोलिसांनी तुझ्याबरोबर जरा तरी गैरवर्तन केलं का? युवराज, घाबरायची गरज नाही, मी तुझ्या बरोबर आहे. खरं काय ते सांग. नाही. घ्या. काय बघतो काय? एसी फुल करायचं आणि निघायचं इकडनं. बोलवेपर्यंत परत नाही यायचं. कुठे चाललात? थांबा. रिलॅक्स मॅडम. काय चाललंय? काय ना, तुम्हाला सौद्याची माणसं कळतात पण सौद्याची जागा कळत नाही. ही कशी परफेक्ट जागा आहे. आता बोला. श्रीमंत असण्याचे ना फायदे आहेत. खर्च कुठे करायचा आपोआप कळतं. दे यू गो. पण काय आहे ना, श्रीमंत असून सुद्धा असं किंमतच करता येत नसेल, काय उपयोग आहे त्या श्रीमंतीचा? किंमत बोला. 2 करोड. माझ्या मुलाची किंमत ह्याच्यापेक्षा जास्त आहे. 4 करोड आहेत.
मोजून घ्या. ओके, नोटांचे नंबर सिरियल प्रमाणे नाही आहे. इम्प्रेस्ड. एवढं तर कळतं ना पद्मिनी खांडेकरला. मग हेही कळत असेलच की ह्या डीलबद्दल बाहेर कोणालाही काहीही कळता कामा नये. माझ्या विरोधात असेही तुमच्याकडे काहीच पुरावे नाही आहेत, पण तुमच्या मुलाबद्दल रचायला माझ्याकडे खूप काही आहे. सो ही डील आपल्यातच झाली हा शब्द देते मी. माझ्या मुलालाही याबद्दल मी काहीही कळू देणार नाही. पण जगाच्या दृष्टीने आता माझा मुलगा निर्दोष आहे. करेक्ट? करेक्ट. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. संशयित म्हणून अटक केली होती, आता सोडतोय. नो मोर क्वेश्चन्स. चला निघा. चला चला, मॅडम बोलले ना, चला निघा. चला चला, सांगितलं ना मॅडम, चला. हावरा रागवला वाटतं. तो आमचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. सो तुमचे प्रश्न आता तुमच्या घरी जाऊन सोडवा. आणि हो, अजून एक महत्वाची गोष्ट, द कौशिकी खांडेकर बाकीच्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली, पण एक गोष्ट सांगते, तुझ्या भीतीने नाही सोडलंय त्याला, पुराव्यांच्या अभावी सोडलाय. जर पुरावा सापडला तर पुन्हा कारवाई करायला ही जे जे मागे पुढे बघणार नाही. आणि जे जे बोलते ते ते करते. काय हो? काय ऐकते मी? कौशिकी पोलीस स्टेशनला गेली आहे. इतका वेळ होता ते हातावर हात ठेवून बसली. आता तिथे जाऊन काय करणार आहे? अगं पण तूच म्हणत असतेस ना की कौशिकी काही करत नाही म्हणून. आता ती पोलीस स्टेशन मध्ये गेली आहे तरी तू. उशीर झालाय ना. आता काय फायदा आहे मीडिया प्रेशर आणून? आता काही होणार नाहीये. काहीही करा पण माझ्या युवीला घरी परत आणा. आता एवढं होऊन सुद्धा तुम्ही शांत राहणार आहात का? शांत बसूनही काही उपयोग नाहीच होणार आहे. पण मुळात कौशिकी कशाला गेली आहे? तिकडे तिची काही गरजच नाहीये. कौशिकीच्या मीडिया प्रेशरने काही होईल न होईल ते भाग वेगळा. आपण सगळे मिळून प्रयत्न तर करूया ना. कोणी काही करायची गरज नाहीये. युवराज खांडेकर परत आलाय.